मार्कवरती आपण पाहतोय आणि सलामीवीराच्या भूमिकेमध्ये गणेश, नॉन स्ट्राईकवरती नितीन आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी यावेळेस पहिला चेंडू किरण करडेच्या बॉलिंग लाईनअपमधून आपण पाहतोय. पंजांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना मागच्या मॅच खरं रोमहर्षक मॅच झाली. खूप वेळ घेतला, परंतु अशा मॅच होणं गरजेचं असतं. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणं गरजेचं असतं. या दरम्यान चांगला चेंडू टाकला. पुन्हा एकदा आपला स्वतःच्या बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी चांगलं थ्रो करतोय. पंच आमच्याकडे इशारा करतायत की थर्ड अंपायर चेक केला जाईल या ठिकाणी धावचीत होतोय की नाही. आणि हरिश्चंद्र जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. बक्षीस घेऊन ते या ठिकाणी येत आहेत. किरण करडेसाठी हे बक्षीस नक्कीच असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल. येस, थँक्यू. तर 500 रुपये या ठिकाणी जमा झालेत. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक हरिश्चंद्र जाधव साहेब यांच्याकडून. बक्षिसांची खैरात पुन्हा एकदा या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे षटक संपलं की आपण रोशन भोईरला मॅन ऑफ द मॅच आणि कॅश प्राइज देणार आहोत. खरं तर मॅच सुरू होणं रोशन गरजेचं आहे, कारण खूप उशीर झाला त्या मॅचला. खरं तर मॅचही तशी होती आणि इथून मात्र अंथराड 11 अंथराड नीडसाठी कॅश प्राइज इथून येत आहे. जर विकेट हॅट्रिक कमावली तर हरिश्चंद्र शेठ जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रथमेश 11 धामोते संघ या संघाचे 2 संघ मालक आहेत. हरेश दादा आणि जयवंत दादा यांनी पॅक केलेला हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तुम्ही बघू शकाल. तर दुसऱ्या बाजूला अंथराड नीड संघ फिल्डिंग करणार. टॉस जिंकला होता आणि फिल्डिंगचा निर्णय हा अंथराड नीड संघाने स्वीकारला होता. इथून मात्र एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आहे. वेळ घेतला जातोय. थोडंसं डिफिकल्ट डिसिजन देण्यासाठी आहे, परंतु तरी ऑन फील्ड डिसिजन काय असेल अंपायर, ऑन फील्ड डिसिजन काय असेल तरी, कारण डिसिजन या ठिकाणी फ्रेममध्ये जवळ थोडासा डिफिकल्ट वाटतोय.
पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय किशोरजी शितोळे साहेबांना विनंती करेल की प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, ही स्पेशल ट्रॉफी आपण या ठिकाणी प्रदान करावी. रोशन भोईर ठरला, विकेट हॅट्रिक घेणारा हा बॉलर ठरला, तो मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. किशोरजी शितोळे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण प्रदान करतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम पिंपलोली आणि कॉंग्रॅच्युलेशन रोशन भोईर. रोशन भोईरसाठी जी विकेट हॅट्रिक घेतली आत्मारामजी घोडविंदर साहेबांकडून 1100 रुपयाचा कॅश प्राइज या विकेट हॅट्रिकसाठी साहेब आपण किशोरजी चितोळे साहेबांकडून देखील या खेळाडूच्या स्पेशल परफॉर्मन्ससाठी रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज टाळ होऊन जाऊ द्या किशोरजी चितोळे साहेबांसाठी. त्याचबरोबर दीपक काळन यांचे मामा श्री बाजीराव शेठ दळवी यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर आत्मारामजी घोडविंद सुनीलजी पेमारे साहेब आपण यावं. आत्मारामजी घोडविंद साहेबांचा 1100 रुपये, त्याचबरोबर किशोर शितोळे साहेबांचं 2000 आणि त्याचबरोबर बाजीराव शेठ दळवी यांचं 1000 आणि त्याचबरोबर निलेश ठमके आणि सुजित ठमके यांचं देखील 1000 रुपये. पंकज प्लीज आपण लगेच या दरम्यान पहिला चेंडू मनोज जाधवचा आपण पाहिला आणि मनोज जाधवच्या या चेंडूवरती एकेरी धाव कंप्लीट केली जाते. नितीन आणि जयवंत ही जोडी सध्या आपण पाहतोय. रंगनाथ हा नवीन फलंदाज गेला, सॉरी, कारण 2 विकेट बाद झालेत. किरण करडेने कमाल केली खऱ्या अर्थाने. त्याचबरोबर सुरेश सोनावले अर्थात रोशनचे मामा सुरेश सोनावले यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आपण देतो. कॅमेरामॅन आपण मॅच कडे फोकस करा. तर मनोज साठी देखील प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. किरण करडेने तर 200 रुपये कमावलेत कारण विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं हरिश्चंद्र जाधव साहेबांनी. दुसरा चेंडू या दरम्यानच अतिशय उत्तम दर्जाचा फटका या ठिकाणी स्क्वेअर लेगिंग मध्ये ऑन साइडला पाहतोय, हा येतोय तो हमोते ब्रँड षटकार. भोईरने जी ओव्हर टाकली होती प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपये होते. दीपक शेठ काळन यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आपण रोशन भोईरला या ठिकाणी सुपूर्द केला. कॅचचा जे कॅश प्राइज आहे ते आपण एका ओव्हर नंतर देणार आहोत. येस, थँक्यू. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याच्याही आवाक्याच्या पलीकडे अक्षय देखील अडवू शकला नाही. बॅक टू बॅक येतोय फार मोठा फटका, चौकार. दोन विकेट गमावल्यानंतर नितेश सर असं कुठेतरी वाटलं होतं दबावात येईल, कारण सलामीवीर होते. नितीन जरी थांबला असला तरी 2 विकेट बाद झाले होते, दबाव येतील असं वाटलं होतं, परंतु मनोजच्या चुकीचा फटका तो बसतोय अंतराळ संघाला. रंगनाथ त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत त्या मात्र धामोते संघासाठी. 1 षटकार आला, 1 चौकार आला आणि आता शहाणपणाचं लक्षण दाखवलं या ठिकाणी, कारण 2 फटके आल्यानंतर कुठेतरी प्रत्येक खेळाडू विचार करतो की आणखी मोठे फटके येऊ द्या, परंतु सामंजस्य क्रिकेट खेळणं हे या ठिकाणी रंगनाथच्या खेळीवरून दिसून येतंय. एकेरी धाव घेतली, धाव संख्या झाल्यात त्या मात्र 18 धाव संख्या. तर सतीशजी पेरणे साहेबांकडून 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेले. सतीशजी पेरणे साहेबांकडून 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, पंचांच्या डाव्या बाजूनी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, हलक्या हाताने नितीनने त्या ठिकाणी कट केलाय. अगदी शॉर्ट पॉइंट मध्ये हा चेंडू जातोय. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. 19 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर किरणने अवघ्या धावा दिल्या होत्या 6 आणि तदनंतर 5व्या चेंडू समाप्तीनंतर 13 धावा खर्च केल्यात त्या मात्र किरणने, मनोजने. मनोज शेवटचा चेंडू, अजून एखादा विकेट गमावला की तर थोडंसं कमबॅक करू शकतो अंतराळ 11 संघ, परंतु जर चांगला फटका खेळला तर धामोते संघ देखील हावी ठरू शकतो या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये.
फटका खेळण्याचा प्रयत्न केला, वेगवान चेंडू टाकला, वेगाने बीट केलं, यावेळेस कुठली धाव शेवटच्या चेंडूवरती मिळत नाही, शेवट गोड केला मनोजने आपल्या संघासाठी. 19 धावसंख्येवरती दुसरं षटक संपलं. चांगली सुरुवात दोन्ही संघासाठी यावेळेस, चांगली सुरुवात झालेली आहे. यस यस सर, मी या ठिकाणी षटक कंप्लीट झालेलं आहे. पिंपलोली संघाचे जे सर्व खेळाडू ज्यांनी कॅचेस पकडल्या, प्रत्येकाला माहिती आहे आपण कॅचेस पकडल्यात. दीपक शेठ काळेंना विनंती करा, साहेब आपण स्वतः या आणि प्रत्येक खेळाडूला 500 रुपये त्या प्रत्येक कॅचसाठी आपण प्रदान करा. सर्व त्या ठिकाणी रोहन असतील, रोशन असतील, ज्यांनी ज्यांनी कॅचेस पकडल्यात सर्वांनी या ठिकाणी यावं. 8, 10, 11च्या 11 आल्या तरी चालतील. दीपक शेठ काळे प्रत्येकाला 500 रुपयाचा कॅश प्राईज ऑन स्क्रीन. या ठिकाणी आपण कॅमेरामॅनला विनंती करू, थोडं एक मिनिट फक्त आपण या सर्व खेळाडूंना 500चं कॅश. अजय सर 7 खेळाडू होते, 7 कॅचेस पकडल्यात. तर दीपक शेठ काळे, राजेश सर आपण सामना सुरू करायचे. 11 खेळाडूंना देत आहेत दीपक शेठ काळे, 11च्या 11 खेळाडूंना देत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पुन्हा एकदा किरण करडे या ठिकाणी वेगाने गोलंदाजी करतोय. ऑफ साइडला या ठिकाणी फटका फटकवलाय आणि एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, थोडीशी खराब फिल्डिंग आणि दुहेरी धाव देखील या ठिकाणी घेतली जाते. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो होतोय परंतु कुठलंही नुकसान होणार नाहीये. थर्ड अंपायर या ठिकाणी पुन्हा एकदा धावचीसाठी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. कॅमेरामॅनला आता विनंती करेल की आपण या ठिकाणी यावं आणि पिंपलोली संघ 11च्या 11 खेळाडू आपण या ठिकाणी. राजेश सर अंपायर कुठे आहेत? सागर काळन, भूषर बोईन सर्वजण आपण या ठिकाणी. 11च्या 11 खेळाडूंना 500 रुपयाचं प्रत्येकी कॅश प्राईज. दीपक शेठ त्याचबरोबर त्यांच्या समोर त्यांचा मित्र परिवार परेश शेठ आणि दीपक सोनावले यांच्या शुभ असते. सर्वांनी लवकर या, कारण मॅच ऑनगोईंग मॅच सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कॅमेरामॅनला मॅच देखील कव्हर करायची आहे. डिसिजन या ठिकाणी येतं बॅटर नॉट आउट. बॅटर सेफ आहे. इट्स नॉट आउट. पुन्हा एकदा सुरुवात होते सामन्याला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हलक्या हाताने पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला नितीन कडून. तर पिंपलोली संघ कृपया विनंती असेल आपल्याला, समोर सामना सुरू आहे, कुठलाही व्यत्यय आणणार नाही याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. खूप दर्जेदार गोलंदाजी किरण करडे या गोलंदाजाची आपण पाहतोय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा नितीन विर्ले करतोय काय असं मला समजत नाहीये, कारण ज्या प्रकारे फलंदाजी करतोय अगदी कुठल्याही प्रकारचा ताकदीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. कदाचित त्याला शेवटच्या षटकापर्यंत थांबून खेळण्याच्या विचाराने कर्णधाराने पाठवलेलं दिसतंय. अशा प्रकारची फलंदाजी मात्र सध्या नितीन विर्ले करतोय. अगदी डिफेन्सिव्ह बॅकफुटवरती जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आहे त्याच्यावरती त्याने जबाबदारी घेतली. शेवटच्या षटकापर्यंत थांबून तो फार मोठे फटके खेळू शकतो, कारण समोर एक तगडा गोलंदाज आहे. यावेळेस फटका खेळलाय अगदी समोरच्या दिशेने. अक्षय त्या ठिकाणी आहे आणि एकेरी धाव कंप्लीट केली जाते. आंतरड नीड संघासाठी आता प्रत्येक गोलंदाजासाठी एक कॅश प्राइज असणार. विकेट साठी जर कमावली संकेत डायरे आणि गणेश काशीनाथ डायरे या दोन्ही रेल्वे कर्मचाऱ्यांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 22 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे किरण करडेचं. आणि व्यासपीठासमोरील गर्दी कृपया विनंती असेल, कारण इथे गोंधळ निर्माण करू नका. स्कोरिंग सुरू आहे. एकेरी धाव कंप्लीट केली जाते आणि या एकेरी धावेने 23 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. किरण करडे या गोलंदाजाने हे दुसरं षटक टाकतोय तो वैयक्तिक, आणि खूप कंजूस गोलंदाज आहे. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अद्याप किरण करडेच्या या गोलंदाजीवरती आलेला दिसून येत नाहीये. आदरणीय शितोळे साहेब या स्पर्धेतून रजा घेत आहेत, आपलं देखील आभार व्यक्त करतो. कट केलेला हा चेंडू होता, स्लीपर चुकलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने जातोय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा अडवलं प्रयत्न केला जातोय, अडवलं जातंय. तत्पूर्वी संघ या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करतोय. दामोते संघ जाऊन पोहोचतोय या 2 धावांच्या मोबदल्यात 25 या धावसंख्येवरती. खरं तर या ठिकाणी पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र प्रदेश
अध्यक्ष आदरणीय किशोरजी शितोळे साहेबांकडून माझ्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. किशोरजी शितोळे साहेब आणि फुलाजी पवार साहेबांचं मनापासून धन्यवाद. अगदी 2 मिनिटानंतर राजेश सर लगेचच त्या ठिकाणी आपण पाहिलं व्हायचे. आपल्याला संपूर्ण अधिकार असतील. एखादा संघ जर उशिराने धावत असेल तर आपण त्या ठिकाणी त्या क्षणी पॅनलाइज करायचे. त्या ठिकाणी एखादी दुसरी धाव तो आपण मायनस देखील करण्याची निर्णय तुमच्याकडे आम्ही देऊ शकतो. आयोजकांकडून प्रत्येक संघाला तंबी दिली जाते की येणाऱ्या 25 मिनिटांमध्ये आपले 5 षटकं कंपल्सरी कंप्लीट झालीच पाहिजेत. आदरणीय किरणजी ठाकरे साहेबांनी सुगवे आणि पिंपलोली या संघाविरुद्ध जो संघ विजयी होईल त्या संघासाठी तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. अनावधानाने ते राहिलं गेलं, परंतु तरी मी अजय सरांना विनंती करतो की आपण हे 2100 रुपयाचं पारितोषिक आपण पिंपलोली संघाच्या संघ कर्णधाराला द्यायचे. तर या ठिकाणी आपण आदरणीय किरण ठाकरे साहेबांचं जे 2100 रुपयाचं कॅश प्राइज पिंपलोली संघ सागर काळनसरी आपण या किरणजी ठाकरे साहेबांचं 2100 रुपयाचं कॅश प्राइज आपण पिंपलोली संघाला सुपूर्द करतोय. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आणि सामना जिंकल्याबद्दल खरं तर भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष कर्जत तालुका आदरणीय किरण ठाकरे साहेबांकडून पिंपलोली संघाला 2100चं कॅश प्राइज. अभिनंदन टीम ओव्हर टू अजय सर. पिंपलोली. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. अंतराळ नीड संघ बऱ्याच दिवसानंतर आपल्याला सावळेच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय आणि इथून मात्र जो संघ सध्या परफॉर्मन्स करतोय प्रथमेश 11 धामोते संघ जर इथून मात्र चांगला बॅटिंग परफॉर्मन्स दाखवतोय तर अंतराळ नीडच्या विरोधात हा चांगला स्कोर इथून उभारता येईल. तीन ओव्हर आणि धावसंख्या मात्र 25. धावा फलकावरती निलेशजी खडेदादांचं आगमन या ठिकाणी होतंय. गुडवन गावचे युवा नेतृत्व निलेशजी खडेदादांचं या ठिकाणी आगमन आणि मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय तो मात्र अक्षय जाधव. 4थ्या ओव्हरला शुभारंभ. पहिला बॉल विकेट किपरच्या शरीराला स्पर्श करत समोरच्या दिशेने चेंडू चाललाय. व्हाईट बॉल प्लस एक सिंगल. 2 धावा. प्रथमेश 11 धामोतेचा स्कोर 2 धावाने पुढे जाईल 27 या धावा संख्येवरती. अक्षय जाधव बऱ्याच दिवसानंतर आपण अक्षयला मैदानाच्या आतमध्ये रजनी स्पर्धेमध्ये पाहत आहोत. अंतराळ नीड संघाचा जो खेळ यावर्षी खरं तर फार कमी स्पर्धा अंतराळ नीड संघ खेळला. खरं तर खेळाडू बरेचसे बिझी होते. काहींचा सराव नव्हता, सरावाचा अभाव आणि कामामध्ये व्यस्त असल्यामुळे यावर्षी थोड्या स्पर्धा कमी खेळलाय. चांगला चेंडू नितीन विर्लेच्या अगेन्स्ट अक्षय जाधव डॉट बॉलची फेक करत असताना स्कोर आहे तो मात्र 27. 4थं षटक सुरू झालंय. 27 धावा. प्रथमेश 11 धामोते संघाला आज पॅकरशिप दिली आहे ती मात्र हरेश मोरे आणि त्याचबरोबर जयवंत दादा या 2 संघ मालकांनी पॅक केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो आणि 27 धावा ऑनबोर्ड आहेत अक्षय जाधव वरती. ओव्हर नंबर 4 ची जबाबदारी टीम अंतराळ नीडची. नितीनचा फटका हवेचा भेद. विश्वास करडे डाऊन दी बॉल. विकेट घेतली आहे ती अक्षय जाधवने. बॅटर आउट. आणि गणेश काशीनाथ डायरे यांच्याकडून मात्र रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज अंतराळ नीडच्या बॉलरसाठी. निलेश खडेदादा यांचं आगमन या ठिकाणी होतं. गुडवन गावचे आदरणीय युवा नेतृत्व दादांचं सहर्ष स्वागत.
चांगला बॉल इथून मात्र अक्षर जाधवचा खतरनाक बॉलिंग सध्या हाताळतोय तो मात्र अक्षर जाधव. डॉट बॉल इथून मात्र बॅक टू बॅक येतात. विकेट देखील आउट. स्कोर येतो मात्र प्रथमेश इलेव्हन धामोतेचा फक्त 27 या अंकावरती. रोहन काळनने आधीच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती जो चौकार अडवला त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिनेश अर्जुन काळन यांच्याकडून. वाह सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा वेगवान बॉल. 27 धाव फलकावरती अक्षर जाधव लगातार 3 डॉट बॉल काढलेत. अंतर्निड संघाची गोलंदाजी. खरं तर हाच अंतर्निड संघ आहे ज्यांनी बेकरेच्या स्पर्धेमध्ये वावलोली सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं आणि आता प्रथमेश इलेव्हन धामोतेच्या विरोधात चांगली बॉलिंग. फटका ऑन साइडला खेळलाय. खेळाडू वेगवान आहे. किरण करडेच्या हातातून बॉल निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. मिस्टेक झाली किरण कडून. सोपा चेंडू सोडला आणि 2 धावा प्रथमेश इलेव्हन धामोतेचा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. स्कोर येतो मात्र 29 या धावा संख्येवर. अक्षय जाधव काय कॉन्फिडन्सने बॉलिंग करतोय. लगातार त्याचे चेंडू डॉट आले. 2 धावा इथून आल्या पण स्कोर येतो अवघ्या 29 धावा संख्येवर. अक्षय जाधव समोर येतो फलंदाज प्रथमेश इलेव्हन धामोतेचा. अपील जोरदार आणि विकेट. LBW च्या स्वरूपात. लेग बिफोर द विकेट. बॅटर आउट. थँक्यू. यानंतर होणारी मॅच स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे विपक्ष यशोदीप डिक्सळ या 2 संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यावं ही आपणास विनंती असेल. आणि ओव्हर नंबर 4 चा खेळ इथून कंप्लीट झाला आणि स्कोर येतो मात्र धावा संख्येवरती प्रथमेश इलेव्हन धामोतेचा 29 धावा फलकावरती. इथून प्रथमेश इलेव्हन धामोते संघाच्या आपण पाहतोय खतरनाक बॉलिंग केली अक्षय जाधवने. खरं तर 2 वेळा दुहेरी धावा दिल्या. त्यानंतर डॉट बॉल काढले. शेवटच्या बॉलवरती विकेट काढली आणि खरं तर अशा बॉलिंगची नितांत गरज होती या इनिंग मध्ये. ती मात्र अंतर्निड संघाला. आता लास्ट ओव्हर मध्ये आलाय तो मात्र विश्वास करडे अत्यंत शांत संयमी खेळाडू. आणि खरं तर विश्वास करडेने गेल्या वर्षी वाकस येथे जी नाईट टुर्नामेंट झाली होती त्या नाईट टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या किताबाचा मानकरी ठरला होता. नाईट टुर्नामेंट मध्ये तो विश्वास करडे अगदी धीम्या गतीचा गोलंदाज योग्य टप्प्यावरती आणि फलंदाजांना आपल्या धीम्या गतीने फसवण्यामध्ये माहिर असणारा हा बॉलर विश्वास करडे. पहिला बॉल या ठिकाणी चांगली फिल्डिंग कव्हर मध्ये. वाह गुड फिल्डिंग किरण करडे. कमालीचा खेळ राहिलाय. इथून मात्र अपील होते आणि आता रेफर केलंय पंचांनी. रनआउट साठी इथून चेकिंग केलं जाईल. थर्ड अंपायर इथून मात्र चेकिंग करतील रनआउट आहे की नाही याचा डिसिजन इथे आहे पेंडिंग. तर रोहनने जो शेवटचा चौकार अडवला होता त्या चौकारासाठी खरं तर त्या फिल्डिंगसाठी दिनेश अर्जुन काळन यांच्याकडून 200 रुपये रोहन आपल्याला गुगल पेच्या स्वरूपात दिले जातील याची नोंद घ्या. आणि या दरम्यान डिसिजन पेंडिंग आहे. बॅटर इथे सेफ असेल. नॉट आउट. लास्ट ओव्हर आहे. विश्वास करडे खरं तर अतिशय शांत खेळाडू. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये नाईट टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलर जिंकणं हे स्वप्न विश्वास कंप्लीट झालं होतं. फटका लॉंग ऑन मध्ये खेळाडू हाताने चेंडू अडवलाय. वाह एका हाताने चेंडूला फील्ड केलं. फेक होतीये. 2 धावा इथून मिळतील. स्कोर मात्र धीम्या गतीने चाललाय. या स्कोरला एक उंच भरारी देण्याचं काम इथून करावं लागेल प्रथमेश इलेव्हन धामोतेला. खरं तर या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये 65 धावा पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील जवळपास चेसिंगच्या दिशेने संघ चालला होता. आणि आदरणीय जयदासजी बोडके साहेबांचं आगमन या क्रीडा स्पर्धेमध्ये होत असताना जयदास दादा आपलं हार्दिक स्वागत. विश्वासचा चेंडू फटका भारी आहे. समोरच्या दिशेने साइड स्क्रीनच्या समोर ठोकलाय तो एका टप्प्या अखेर. बॉल सीमा पार. येतोय तो चौकार. आदरणीय शंभू 35-35 बैलाचे मालक माजी सरपंच जयदासजी बोडके साहेबांना मी इन्व्हाइट करेल की साहेब आपण व्यासपीठावरती यावं आणि व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हावं. स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे आणि त्याचबरोबर यशोदीप डिक्सळ संघ नेक्स्ट मॅच मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी आपण यावं.
ही दोनही कर्णधारांना इथून विनंती असेल. गोलंदाज विश्वास करडे ऑन बॉलिंग मार्क आहे. चौकार इथून आलाय. समोर मात्र विश्वास पुन्हा एकदा फुल टॉस, पॉवरफुल शॉट. इट्स अ पॉवर ऑफ प्रथमेश इलेव्हन धामोते. बॅटरने खेचलाय तो मात्र षटकार. भारी बॅटिंग सध्या सुरू आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये धावांना आकार देण्याचं काम इथून मात्र फलंदाज करत आहेत. आणि प्रथमेश इलेव्हन धामोतेने 2 चेंडूमध्ये फलंदाजाने धावा केल्या 10 आणि या 10 धावांनी स्कोर इथून उंचावत असताना स्कोरर नितेश सरे आम्हाला इन्फॉर्म करतायत 42 धावा फलकावरती आहेत प्रथमेश इलेव्हन धामोते संघाच्या. 3 ओव्हर पर्यंत स्कोर थोडा थांबला होता. चौथ्या ओव्हरमध्ये देखील तोच गोलंदाजीचा परफॉर्मन्स आपण पाहिला. पण आता या षटकामध्ये विश्वास करडेवरती अटॅकिंग बॅटिंग करत असताना प्रथमेश इलेव्हन धामोतेचा स्कोर कार्ड तुम्ही बघू शकाल 42 या धावसंख्येवर. बेचाळीस धावा. विश्वास करडेला आता सल्ला मसलत करावी लागणार आहे आपल्या आधीच्या 4ही गोलंदाजांची. चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. सर्व प्रेक्षकांना अत्यंत महत्वाची सूचना आहे की बघा जे लाईट आपण पाहतो जे टॉवर आहेत त्याच्यापासून आपण थोडं दूर राहा. ही सर्व प्रेक्षकांना सावधगिरीची सूचना आम्ही या ठिकाणी करतोय. आणि बाउंड्री लाईनच्या पट्ट्याला कृपया आपण हात लावू नका किंवा पाय ठेवू नका ही देखील आपणास विनंती आहे. 42 धावा आणि विश्वास करडे आता नवीन स्ट्रॅटेजी काहीतरी नवीन करावा लागेल विश्वासला. कारण समोर मात्र फलंदाजाने 2 फटके केले, 2 हिट खेळलेत आणि त्याला थांबवण्यासाठी एक चांगला बॉल विश्वास करडेला इथून टाकावा लागणार आहे. गोलंदाज विश्वास मार्गस्थ होतोय. राऊंड द विकेटने चांगला चेंडू हाताळलाय. फलंदाजाला बीट करत विकेट किपर मनोजकडे चेंडू सोपवलाय. डॉट बॉलची फेक आणि प्रथमेश इलेव्हन धामोतेचा स्कोर आहे तो मात्र 42 रन्स. प्रथमेश इलेव्हन धामोते एका फटक्याची अपेक्षा आहे ती मात्र संघ मालक जयवंत दादा आणि त्याचबरोबर हरेश दादा आणि संपूर्ण टीमला. आणि तो एक मल्टी हिट येईल का विश्वास करडेच्या अगेन्स्ट. लास्ट ओव्हरचा खेळ इथून सुरू आहे. चांगला बॉल विश्वास करडेचा. सत्र इथून समाप्त झाला आणि 42 धावांनी टार्गेट सेट झालंय. अंतराळ नीड संघासाठी 43 धावांचं. चला दोन्ही कर्णधारांना मी इन्व्हाइट करेल. स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे आणि त्याचबरोबर यशोदीप डिक्सळ संघ आपण दोघांनीही या ठिकाणी यावं आणि इथून पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि मी इन्व्हाइट करेल शंभू 35 बैलाचे मालक आणि माजी सरपंच जयदाजी बोडके साहेबांना की पुढील मॅचचा टॉस साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करावा. खरं तर मंगेशदादा रसाळ, खरं तर दादांची आठवण क्रिकेट म्हटलं ना तर धोत्रेगावचे मंगेशदादा रसाळ यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि दादांच्या नावाने संघ आज खेळणार तो मात्र यशोदीप डिक्सलच्या विरोधात. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. कोणता कर्णधार कॉल करणार हे आपण जयदाजी बोडके साहेबांना या ठिकाणी सूचित करावं. यस, यशोदीप डिक्सळ संघाचा कॉल असेल. जयदाजी बोडके साहेब शंभू 35 या बैलाचे मालक तुम्ही स्क्रीनवरती बघू शकाल. काटा कॉल आहे आणि टॉस जिंकला तो यशोदीप डिक्सळ संघाचे. यस कर्णधार जयदाजी बोडके साहेब आपण व्यासपीठावर असं नसतं बाबा. दोनही संघांना शुभेच्छा देतात जयदाजी बोडके साहेब. आणि डिक्सळ संघ कर्णधार थांबा 1 मिनिट. टॉस आपण जिंकला, निर्णय काय असेल? पहिले बॅटिंग कर. यस, या वर्षी यशोदीप डिक्सळ संघाचा परफॉर्मन्स भारी राहिला. किती ट्रॉफीज नाईट टुर्नामेंट मध्ये यावर्षी जिंकल्या यशोदीप डिक्सळ संघाने? आत्ताशी एक आले, अजून ट्राय करतोय. यशोदीप डिक्सळ संघाने यावर्षी 1 नाईट टुर्नामेंट जिंकलेले आणि अजूनही प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. टॉस जिंकून आपण निर्णय स्वीकारलाय तो मात्र बॅटिंग करण्याचा. तर आपण जाऊया स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे संघात. गणेश दादा काय सांगाल? खरं तर क्रिकेट म्हटलं ना तर मंगेश दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तर आज आपला जो संघ आहे संपूर्ण खेळाडूंचे संघ आज खेळणार आहे का? नक्कीच संपूर्ण संघ असेल. आणि डिक्सल संघाने नाणेफेकी जिंकले, आम्ही नाणेफेकी हारलोय, परंतु आम्ही कमीत कमी धावांवरती त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि प्रथमतः ह्या शृंखलेला आणि या आयोजनाला खरोखरच मनापासून आनंदाच्या अंतःकरणापासून इतका चांगला आयोजन आहे. खरोखरच दोस्ती ग्रुपला मी खूप खूप आभारी असेल आणि धन्यवाद देखील देईल का आम्हाला या शृंखलेमध्ये खेळायला संधी दिल्याबद्दल. आणि अजून एक आम्हाला ह्या शृंखलेमध्ये आणि या नवीन जर्सीचा आम्ही बघतोय गणेशदादा मोडक यांनी आम्हाला जर्सी दिले ते त्यांचे देखील धन्यवाद. गणेश रसाळ सरांचं खरं तर आपण मनोगत ऐकले की गणेशदादा मोडक यांनी नवीन जर्सी सुद्धा स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे संघाचे पुरस्कृत. गणेशदादा आपल्याला बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. पहिल्यांदा फिल्डिंग आपण करणार आहात. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊ नेक्स्ट मॅचसाठी जिथे मात्र गणेश रसाळ यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय मंगेश इलेव्हन
धोत्रे आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल यशोदीप डिक्सळ संघ. डीजे ऑपरेटर आपण कुठे असेल तर स्टेजच्या दिशेने यावा आणि मी मानसला इन्व्हाइट करेल. मोहोपाडा रसायनी विभागातून आलेले कॉमेंटेटर मानस प्लीज आपण या ठिकाणी स्टेजवरती यावं. आणि येणारे 30 चेंडू आणि 43 धावा संख्येचं टार्गेट इथून सेट झालंय. जेव्हा जेव्हा अंतरण नीड संघ मैदानाच्या आतमध्ये खेळलाय तेव्हा तेव्हा हरिश्चंद्र जाधव साहेबांची धावपळ ही मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालेली आहे. किरण करडे आणि त्यांच्या साथीला मात्र न्यू यंग टॅलेंटेड प्लेयर हरिश्चंद्र जाधव साहेबांचा सुपुत्र कुणाल हरिश्चंद्र जाधव सलामीच्या भूमिकेत उतरत असताना 43चं टार्गेट इथून सेट झालंय. तर प्रथमेश 11 धामोतेसाठी ध्रुवी सतीश पेरणे यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. 43चं टार्गेट इथून सेट झालं. अंतरा नीड संघासाठी 30 चेंडू 43 धावा. खरं तर स्कोर मात्र अगदी माफक धावा संख्येचं आव्हान आहे आणि हा स्कोर इथून चेस करत असताना जर प्रत्येक षटकारासाठी आता कॅश प्राइज हरिश्चंद्र जाधव साहेबांचं प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज अंतर नीट संघासाठी. इट्स टाइम टू डिफेन्स. प्रथमेश 11 दामोदर संघासाठी स्ट्रॅटेजी आहे की धावा त्यांना डिफेन्स करायचे आहेत आणि जिंकण्यासाठी 43चं टार्गेट आहे. धावा चेस करायचे त्या अंतर नीड संघाला. दोस्ती चषक 2025 जबरदस्त क्रीडा स्पर्धा KTC लाईव्ह इव्हेंट वरती या क्रीडा स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. गुड क्वालिटी आणि क्लिअरिटीने अजिंक्य पवार, निशांत बागडे, बंटी माळी आणि त्यांचे सर्व टेक्निशियन कॅमेरामॅन या ठिकाणी प्रचंड मेहनत घेत असताना ही स्पर्धा खरं तर भरपूर मोठ्या प्रचंड प्रतिसादाने आणि प्रेक्षकांनी उचलून घेतलेली स्पर्धा आहे दोस्ती चषक 2025 ची. चला जास्त वेळ घेऊ नका प्रथमेश 11 दामोदर टीमला. आता आपण आयोजकांच्या वतीने करूया रिक्वेस्ट आणि जाऊया मॅच कडे. 5 4 3 2 1 लेट्स स्टार्ट द सेकंड इनिंग ऑफ दिस मॅच. 30 चेंडू 43 धावा संख्येची गरज आहे. पहिला बॉल पहिल्या षटकाचा. यस एक प्रेक्षक या ठिकाणी गाडी घेऊन आला. प्लीज आपण ती लाईट ऑफ करा गाडीची. प्रत्येक षटकारासाठी हरिश्चंद्र जाधव साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बक्षीस वाढलंय. स्कोर आता चेस करायचे 43. गोलंदाज सय्यार. मॅचला इथून सुरुवात. पहिला बॉल वेगवान बॉल होता. कुणाल जाधव नवोदित फलंदाज आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये खरं तर मानाची ट्रॉफी असणारे जे यंग टॅलेंटेड नवोदित फलंदाज आहेत त्यांच्यासाठी देखील मानाची ट्रॉफी आणि जे नवोदित गोलंदाज आहेत अशा 2 खास ट्रॉफीज आहेत त्या मात्र यंग टॅलेंटेड इमर्जिंग बॉलर आणि इमर्जिंग बॅटरसाठी देखील. कुणालला संधी आहे आपल्या संघासाठी एक चांगला परफॉर्मन्स देण्याची आणि त्या पारितोषिकाला कमावण्याची देखील संधी असेल. खोलात टाकला होता चेंडू कुणालने खणून काढला आणि इथे रनआउटची चान्स बनवली होती. खरं तर डायरेक्ट हिट झाला नाही. जयवंत होते त्या ठिकाणी. स्कोर इथून श्री गणेशा करत असताना धावा संख्या 1 ने सुरू होईल. धावा चेस करायच्या ते मात्र 43. खरं तर जयदाजी बोडके साहेब, हरिश्चंद्र जाधव साहेब, सकारामजी धुळे साहेब, त्याचबरोबर बळीरामजी दळवे असतील, त्याचबरोबर पुंडलिक दादा असेल, नरेश दादा मिनमिने या स्पर्धेचे आयोजक सर्वजण या मॅच इथून आनंद घेत असताना आदरणीय उत्तम दळवी मामा देखील आपल्या विभागामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये या मॅचचा ते देखील आनंद घेत असताना 2 चेंडू 1 धाव. किरण करडे इथून मात्र कुणालच्या साथीने सलामी स्वीकारतो. किरण करडे खरं तर या मॅच मध्ये त्याची बॅटिंगची दाहकता आपल्याला दिसणार का? कारण बऱ्याच दिवसानंतर भरपूर प्रॅक्टिस करून किरण या स्पर्धेमध्ये आलाय. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेला थांबवलं. बॅटची कडा आणि किरण करडे इथून आउट. असेल. विकेट आली पहिली. काय कमालीचा चेंडू होता. किरण करडेचा बॅटचा फ्लो जास्त होता पण त्या फ्लोने मात्र बॅटची हलकीशी कडा घेतली
आणि किरण करडेला इथून परतीचा प्रवास करावा लागला. गोलंदाज तयार आहे आणि समोर येतो मात्र अक्षय जाधव. हार्ड हिटर बॅटर हार्दिक पांड्याचा फॅन असणारा अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये. समोर होता चेंडू, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, एकच धाव धावा फलकावरती. आंतरनीड संघाला खरं तर हा सामना गेम बॅलन्स करणं गरजेचं आहे, कारण 43चं टार्गेट, 4 चेंडू संपलेत, एकच धाव धावा फलकावरती आहे, जिथून मात्र पहिली पॉवर प्लेची ओव्हर आहे. गॅप शॉट सिलेक्शन खेळावे लागतील अक्षय जाधवला. ग्राउंडचा वापर करत, फिल्डिंगची पाहणी करत फटके मात्र इथून खेळावे लागतील. चांगला बॉल होता, भरपूर टायमिंग होता, मिस केला चेंडू. आणि गोलंदाज, खरं तर गोलंदाज या चेंडूवरती चुकीचा चेंडू त्याने हाताळला होता, पण फलंदाजाला ती संधी घेता आली नाही. अक्षय जाधवने टायमिंग चुकवलं आणि 5वा चेंडू इथून मात्र निर्धाव आला. धाव आहे ती फक्त एक. प्रथमेश 11 धामोतेच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आलं, कारण त्यांना माहिती होतं की हा चेंडू इतका भारी होता की षटकार किंवा चौकार नक्की आला असता. पण ध्रुवी सतीश पेरणे यांच्याकडून जे कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकचं, ते कोण कमावणार याकडे देखील सतीश पेरणे दादांचं लक्ष आहे. 5 चेंडू एकच धाव, पॉवर प्ले पहिला, लास्ट बॉल. अक्षय जाधव पुढे आला होता, मागे मागे चेंडू अडवलाय. कुणाल देखील मागे आला आणि पहिल्या षटकाचा खेळ इथून कंप्लीट होत असताना धाव फलकावरती ती अवघी 1 आणि येणारे 4 षटके आणि धावसंख्या पाहिजे जिंकण्यासाठी 42 धावा, 42. यानंतर पहिल्या फेरीतील तिसरी मॅच स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल यशोदीप डिक्सळ हा संघ. टॉस जिंकून यशोदीप डिक्सळ संघाने कर्णधाराने निर्णय स्वीकारलेला आहे, तो मात्र बॅटिंग करण्याचा, आणि त्यांच्या विरोधात 2 हात करेल तो मात्र स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघ. दोन्ही टीम आपण आपल्या सर्व खेळाडूंना इथून तयार करा. दोस्ती चषकाची आजची रात्र, कालची रात्र देखील गाजवली होती, ती मात्र स्वर्गीय भास्करी लोण अंजपने. डीजे बजाव. चोवीस चेंडू 42 धावा. नीड संघाला कुणाल आणि त्याचबरोबर अक्षयला पूर्णपणे आता चेंडू किती आहेत, धावा किती आहेत याचं सर्व काउंटिंग माइंड मध्ये ठेवून इथे माइंड गेम खेळावा लागेल, कारण 24 चेंडू 42 धावा, खरं तर 10.50 म्हणजे 10 ते 11 धावा ओव्हरमध्ये आल्या तर सामना आपल्या बाजूने खेचता येईल. खरं तर इथे जोश नाही तर युक्तीने खेळण्याची देखील तेवढीच गरज आहे, कारण नुसता चेंडू येणार, आपण त्यावरती षटकाराचा प्रयत्न करणार, याच्यापेक्षा चेंडूच्या मेरिटनुसार बॅटिंग करणं हे आता गरजेचं राहिलंय त्या आंतरण नीडसाठी. नितीन विर्ले या संघाचा वंडर बॉय. प्रथमेश 11 धामोतेचा हा टॉप क्लास ऑलराऊंडर जो सध्या ओव्हर नंबर 2 मध्ये आला, आणि त्याच्या विरोधात यंग टॅलेंटेड खरं तर लेदर क्रिकेटचा देखील सराव करत असतात कुणाल हरिश्चंद्र जाधव, आणि आता कुणालवरती जबाबदारी आहे. संघाला 24 चेंडू मध्ये रन्स पाहिजेत, कंपल्सरी 42. पहिला बॉल नितीनचा वेगवान बॉल, समोर यष्टीरक्षकाकडे हा चेंडू सोपवलाय. कुठलाही मोठा फटका मागील 7 चेंडू मध्ये आलेला नाहीये, आणि स्कोर आता 23 बॉल मध्ये चेस करायचा तो 42. रिक्वायर्ड रन रेट सध्या वाढत असताना आणि त्या रिक्वायर्ड रन रेटला कमी करावं लागेल. धावांना इथून गती द्यावी लागेल आंतर नीड संघाला. कुणालच्या बॅट मधून फटका ऑन साइडला, प्रयत्न लाजवाब, प्रयत्न लाजवाब आहेत. एफर्ट्स इथून लागले जात आहेत, आणि अंपायर्स त्या ठिकाणी डिस्कस करतील. एक्झॅक्ट अंपायर आहेत त्या ठिकाणी, त्यांचा DRS आला की या ठिकाणी चेकिंग केलं जाईल, कारण फटका भारी होता, प्रयत्न होते लास्ट मोमेंट पर्यंत, आणि अंपायर इथून डिस्कस करतात. डिसिजन अजूनही 2 धावा तर पूर्ण केल्यात, पण षटकार आहे की नाही पंच त्या ठिकाणी चर्चा करतात. एक्झॅक्ट काय घडलं असेल, खेळाडूची पोझिशन काय होती, जंप त्याने घेतली त्यावेळी एक्झॅक्ट काय झालं, या सर्व गोष्टींचा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.
तर इथून मात्र थर्ड अंपायरने देखील इथून चेक केलंय की षटकार मात्र अडवलाय. 2 धावा लाजवाब फिल्डिंग. 2 धावा इथून मिळतील. 22 चेंडू इथून मॅच मध्ये रन्स पाहिजे 40. बावीस चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. कुणाल जाधव असे फटके खेळावे लागतील. धावा आल्या पाहिजेत. सिंगल डबल सातत्याने धावा फलक सतत चालू राहिलं पाहिजे तर या मॅच मध्ये 43 धावा आपल्याला काबीज करता येतील. नितीन विर्ले करत भरपूर अनुभव असणारा हा खेळाडू दामोदर संघाला लीड करत असताना संघाचा संघनायक आहे जो बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. फटका भारी आहे कुणालच्या बॅट मधून. वाह खेचलाय तो चौकार. कुणाल इज ऑन फायर नाऊ. पाठवला चेंडू सीमा पार. थँक्यू डीजे. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतो आंथरड नीडचे आदरणीय चंद्रकांतजी जाधव आणि तातूराम जाधव साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. मी दोघांनाही विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि त्याचबरोबर दोस्ती ग्रुप जय हनुमान क्रिकेट संघ वाकस या संघाचे खेळाडू मंगेश वैखरे दादा आणि जॉन्टी दळवी दादा यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा कुणालचा फटका. यावेळेस मात्र एका धावेवरती माघारी गेला कुणाल आणि या सिंगलने आता मात्र विजयासाठी ते लक्ष दिलंय. अवघ्या 8 धावा फलकावरती आहेत. 8 धावा फलकावरती आहे. स्कोर मात्र इथून आता पुढे चाललाय. एक धाव महत्वाची आहे. कुणालची बॅटिंग अक्षयची 7 आणि प्रथमेश 11 दामोतेवरती जर विजयाची मोहर आपल्याला उमटवायची आहे तर मात्र दोघांची पार्टनरशिप त्या गतीने होणं गरजेचं आहे. 8 धावा या मॅच मध्ये आपण बघू शकाल. 43 धावा इथून चेस करतोय आंतरड नीड 11 संघ. आणि इथून नितीन विर्लेचं षटक दामोतेसाठी तेवढंच महत्वाचं आहे कारण हा या संघाचा टॉप क्लास ऑलराऊंडर आहे. फटका अक्षय जाधवचा हवेत आहे. डाऊन दी बॉल खेळाडू आलेत. पकडली कॅच. फलंदाज आउट. अक्षय जाधव इथून बाद. आठ धावा फलकावरती आहेत. अजूनही 35 धावांची गरज आहे. मनोज जाधव खरं तर मनोज जाधव मागच्या जर तुम्ही 3 वर्षाचा मनोज जाधवचा परफॉर्मन्स पाहिला ना तर समोर कुठलाही गोलंदाज असू दे मनोज जाधवचा पहिलाच फटका आला लॉंग दी कार्पेट. धावेचा एफर्ट्स इथून लावला जातोय आणि मनोज जाधव मैदानाच्या आतमध्ये जसा पोहोचलाय जर मनोजने 2 बॅक टू बॅक षटकार लगावले तर मारुती मिनमिने यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज मनोज जाधव साठी आले. एका रनने दुसऱ्या षटकाला इथून कंप्लीट केलं. नितीनने धावा झाल्या तर 9. 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे तर 34. 18 बॉल 34 धावांची गरज आहे. खरं तर आज ग्रुप ए मधून मालेवाडी हा संघ स्पर्धेच्या क्वालिफाय मॅच मध्ये पोहोचलाय. दुर्वा 11 सावळे संघाला पराभूत करत मालेवाडी संघाने क्वालिफायच्या मॅच मध्ये एंट्री केली. तर आधीचा हाय व्होल्टेज ड्रामा आपण जो पाहिला जिथे मात्र जांताराजा शुभ्रा 11 पिंपलोली संघाने सुगवे संघाला पराभूत केलं आणि आता खरी कसोटी आहे. 18 बॉल आणि 34 धावांची गरज आहे.
कुणाल जाधवने जर 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले तर स्पर्धेच्या प्रमुख आयोजक गणेश मोडक दादा यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज कुणाल जाधवसाठी असेल. 18 बॉल 34 धावा. यशोदीप डिक्सळ संघाने टॉस इथून जिंकलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे या दोनही संघाने मात्र तयार राहा. डिक्सळ संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय इथून स्वीकारलेला आहे. तर यशोदीप डिक्सळ संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहे ती 34 धावांची. आदरणीय बाजीराव दळवी मामांना विनंती करेल की दीपक शेठ काळन आपल्याला इन्व्हाइट करतात. शेठ आपण या ठिकाणी यावं. 18 बॉल आणि 34 रनची गरज आहे. मनोज जाधव वरती भरपूर अपेक्षा आणि आज मनोज जाधवचा बल्ला चालणं संघासाठी अत्यंत गरजेचं आहे. इम्पॉर्टंट इनिंग या मॅच मध्ये खेळावी लागणार आहे ती मनोज जाधवला, कारण अंतराळ नीड संघ या वर्षी खरं तर कमी स्पर्धा खेळलाय, पण रजनी स्पर्धा मध्ये जिंकणं खरं तर एक स्वप्न असतं प्रत्येक संघाचं की सातत्याने आम्ही नाईट टुर्नामेंट मध्ये मॅचेस जिंकाव्या आणि त्यासाठी एफर्ट्स देखील तेवढेच लावावे लागतात. पहिला चेंडू मनोजच्या बॅटला खरं तर खेळायचं होतं, मागच्या दिशेने खेळायचं होतं, पण समोर मात्र मिड विकेट कडे हा चेंडू गेला आणि 1 रन. मनोज जाधव 2 चेंडू मध्ये 2 षटकार मनोज जाधवने आणि कुणाल जाधवने लगावले. तर गणेश मोडक दादांकडून दोघांसाठी देखील प्रत्येकी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. धावा ही मॅच जिंकण्यासाठी आता करायची आहे ते मात्र 33. 17 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. 43 चा स्कोर जो 5 ओव्हर मध्ये कमी वाटत होता, प्रथमेश 11 धामोतेने सुरुवात इतकी भारी केली की अवघ्या 10 धावा धाव फलकावरती आहे. कुणाल जाधवचे प्रयत्न सुरू आहेत, वेगवेगळे फटके खेळण्याचे प्रयत्न कुणालचे सुरू आहेत. सामन्यामध्ये आता 16 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. यंग टॅलेंटेड प्लेयर आहे, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय, पण गोलंदाजाच्या गोलंदाजीचा अंदाज घेऊन त्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. चेंडू पाहावा लागेल की एक्झॅक्ट चेंडू कोणत्या स्पॉट वरती आढळतो आणि तशी बॅटिंग कुणाला करावी लागेल, कारण 16 बॉल आहेत आणि कंपल्सरी 33 धावांची गरज आहे. समोर ठेवला होता, खतरनाक बॉलिंग अटॅक भारी. प्रथमेश 11 धामोतेचा हा बॉलिंग अटॅक डॉट बॉल इथून काढत असताना 15 बॉल आणि विजयासाठी धावा पाहिजे 33. कुठल्याही टीमला व्हाईट बॉल साठी DRS नसेल याची नोंद घ्या आणि पंचांचा निर्णय. इथून मात्र हा डॉट बॉल कुणाल जाधवला इथून मात्र थोडा काळ का होईना पण शांत ठेवले, पण कुणाल शांत राहणारा फलंदाज नाही. एकदा का त्याच्या रडार मध्ये चेंडू आला, छोटा पॅकेट आहे पण बडा धमाका त्याला आता या मॅच मध्ये करायचा. 15 बॉल 33 पाहिजेत. फुल टॉस हवेत चेंडू, स्वतः गोलंदाज, कॅच ड्रॉप. एक धाव इथून मिळतीये. 14 बॉल आता 32 पाहिजे. 2 षटकार जर लगावले कुणाल जाधव किंवा मनोज जाधवने तर नरेश मिनमिने दादा यांच्याकडून 2000 रुपये. अबो द वेस्ट की ओव्हर स्टेप. येस, थर्ड अंपायर या ठिकाणी, तिसऱ्या पंच आपण या ठिकाणी पोचा. येस, फेअर डिलिव्हरी आहे. कुणाल जाधव सेफ राहिलाय आणि स्कोअर खरं तर आता रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. धावा संख्येचा पाठलाग करायचा, धावा चेंडू माइंड मध्ये ठेवून इथून मात्र गेम प्लॅन बनवावा लागणार आहे. गेम प्लॅन मैदानाच्या बाहेर बनत असत पण मैदानाच्या आतमध्ये त्याचं प्रॅक्टिकली प्रेझेंटेशन देखील करावं लागतं. मनोजने इथून कट करण्याचा प्रयत्न केला, चांगला बॉल. सामना खरं तर या डॉट बॉलने खरं तर सामना फसत चाललाय, कारण अडचणीचा सामना सध्या फलंदाजांना करावा लागतोय. काय बॉलिंग राहिले प्रथमेश 11 धामोतेची. अगदी 43 धावा आणि त्या धावा संख्येला असं वाटलं की सुरुवात भारी होईल, पण अत्यंत धीमी सुरुवात झाली. मनोजसाठी आणखीन एक चांगला बॉल, षटक इथून समाप्त केलं. 43 धावा संख्येचं टार्गेट असताना खरं तर या मॅच मध्ये
ज्या पद्धतीने गोलंदाजीचा परफॉर्मन्स सध्या प्रथमेश 11 धामोतेचा राहिलाय, 3 ओव्हर आणि धावा झाल्या तर मात्र फक्त 11. 12 चेंडू आणि विजयासाठी रणसंख्या पाहिजे ती मात्र 32 धावा. 16 धावा संख्येचं रिक्वायर्ड रन रेट आता येऊन पोहोचलंय. 9 चेंडू कुणाल खेळलाय आणि कुणालने धावा केल्या त्या मात्र 9. मनोज खेळला 4 चेंडू, धावा केल्या त्या मात्र 2. म्हणजे 11 धावा ऑन बोर्ड आहेत आणि आता 12 चेंडू मध्ये रन्स पाहिजेत ते मात्र 32. 16 धावा संख्येचं रिक्वायर्ड रन रेट आहे, थांबून चालणार नाही. आता वेळ आहे ती मात्र अटॅक करण्याची, कारण मनोज कुणाल आक्रमण जर तुम्ही केलं नाही तर प्रेशर तुम्हाला झुगारून लावता येणार नाही. कारण बराच काळ शांत राहिले, गेम बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला पण बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट होत नाही, षटकार चौकार येत नाहीत. आता ती शांतता भंग करावी लागेल आणि 12 चेंडू मध्ये 32 धावाचा पाठलाग इथून करावा लागेल. प्रथमेश 11 धामोते इथून पाण्याचा ब्रेक आपण पाहतोय आणि लगेचच फिल्डिंग आपण सेट करा, जिथून मात्र टाइम जास्त घेऊ नका. कारण आजच्या रात्रीतील खरं तर अजूनही आपण पाहिले तर पहिल्या राऊंडच्या मॅचेस बाकी आहेत ते मात्र 2, त्यानंतर सेकंड राऊंडच्या 2 आणि क्वालिफाय 5 मॅचेस अजून बाकी आहेत. 4 मॅचेस आतापर्यंत आपण कव्हर केल्यात, 11 वाजून गेलेत. त्यामुळे येणाऱ्या 3 तासामध्ये आपल्या ज्या 5 मॅचेस कव्हर अप होतील जर तुम्ही वेगवान खेळलात तर. अदरवाईज आपल्याला खरं तर 25 मिनिटाच्या सत्राला देखील आपण 35 मिनिट्स घेत आहेत. खरं तर आयोजकांनी जबरदस्त क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलंय, त्यामुळे आपण टाइम मात्र मॅनेज करा. बॅक टू द बॉलर आहे नितीनचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मनोज जाधव सेफ राहिलाय, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय पण आता 11 बॉल 31 धावांची गरज आहे. तोडी फोडाफोडी करावीच लागणार आहे फलंदाजांना, कारण मागच्या 3 वर्षामध्ये मनोज जाधव चेंडू कुठे येऊ द्या षटकार खेळण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. जसं सूर्यकुमार यादव खेळतो तसं मनोज जाधव खेळतो, पण सध्या थोडा आउट फॉर्म आहे. पण ही ती स्पर्धा ठरू शकते या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स आणि बॅक इन फॉर्म मनोज जाधव येईल का या मॅच मध्ये. 11 बॉल आणि करायच्या धावा 31. समोर ठेवला ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, यॉर्कर स्पॉट वरती चेंडू टाकलाय. मनोज जाधव कडे प्रत्युत्तर नाहीये या चेंडूचं. नितीन विर्ले या संघाचा टॉप क्लास ऑलराऊंडर आणि त्याच्या विरोधात मनोज जाधव. 10 चेंडू आहेत, अजूनही मॅच कुठे गेलेली नाही कारण 31 धावांची गरज आहे. 10 बॉल 31 म्हणजे षटकारांच्या भाषेमध्ये 5 षटकार फक्त खेळायचे. 10 चेंडू आहेत, 5 षटकार, 1 सिंगल. सामना विजयाचं स्वप्न पूर्ण. गोलंदाज नितीन विर्ले. मनोजचा फटका, विकेट किपरच्या हातात झेल, कॅच आउट. मनोज इथून बाद. डीजे बजाव. चेंडू आहेत ते मात्र 9 चेंडू आणि 31 धावा म्हणजे 5 षटकार इथून खेळायचा. आता षटकारांचीच रणनीती ठेवावी लागणार आहे आणि दिनेश जाधव अर्थात आंतरटकरांचा लाडका दिनू मैदानाच्या आतमध्ये. दिनूकडे ती ताकद आहे, कारण दिनूने देखील मागच्या 1-2 वर्षामध्ये जी बॅटिंग केली, अगदी सांदई टीमच्या विरोधात अर्धशतक ठोकलं होतं दिनूने. फटका भारी आहे, ग्राउंडचा वापर करत आणि खराब फिल्डिंग, आलाय चौकार. मॅच मध्ये 1 टन आणणारा हा चौकार येतो दिनूच्या बॅट मधून. चौकार मिळालाय, खरं तर नशिबाची साथ आणि नशिबाचा हा चौकार आहे, कारण तिथे खेळाडूने मिसफिल्ड केली आणि त्या मिसफिल्डने आता दिनेश जाधवला एक कॉन्फिडन्स आला असेल की इथून 8 चेंडू आणि करायचे धावा 27.
नितीन विर्लेच्या अगेन्स्ट फटका दिनूचा हवेत आहे. यस्टनच्या मागे विकेट किपर आणखीन एक झेल बॅटर आउट. सतरा. खरं तर सुरुवातीपासून गोलंदाजांचा चेंडूचा जो टप्पा होता बॉलच्या मेरिटनुसार खेळले असते तर किमान 4 ओव्हरमध्ये स्कोअर जो सध्या 17 पर्यंत आहे तो किमान 30 पर्यंत असतो. म्हणजे ओव्हरमध्ये 12-13 धावा अंतर नीटसाठी राहिल्या असत्या. पण गेम प्लॅन सातत्याने कुणालचे प्रयत्न मनोज जाधवची ताकद मैदानाच्या आतमध्ये कामी आली नाही. आणि प्रथमेश 11 धामोतेच्या नितीन विर्लेने 2 षटकांचा जो स्पेल टाकला तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. आणि तिथून मात्र फिल्डिंगचा जो दर्जा होता कॅचेस पकडल्या त्यांनी विकेट आउट केले प्रेशर बनवलं आणि त्या प्रेशरमध्ये आता 6 बॉलमध्ये धावा करायच्या ते मात्र 26. स्पीडअप करा प्रथमेश 11 दामोदर संघ आणि यशोदीप डिक्सळ संघ आणि स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघ दोनही संघांनी इथून मात्र रेडी राहा. यानंतर यशोदीप डिक्सळ आणि स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे या 2 संघामध्ये मॅच इथून होणार आहे. कर्जत तालुक्यामध्ये खरं तर येणाऱ्या या पुढच्या आठवड्यामध्ये 11 मार्च ते 15 मार्च 5 दिवस होळी व धुळीवंदनाच्या निमित्ताने आमदार साहेबांच्या नावाने आमदार चषक 2025 ही स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आदत वासरू त्या स्पर्धेमध्ये असणार. आणि या दरम्यान 2 धावांचा प्रयत्न 2 धावा इथून कंप्लीट. शंभू 35 बैलाचे मालक जयदा बोडके देखील आता विचार करतात की वाकसकरांनी मॅन ऑफ द सिरीज साठी आदत वासरू ठेवलेलं आहे आणि हेदवली संघ त्या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. आणि मंगेश शेठ वैखरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वाकस संघाचे चॅम्पियन कर्णधार कॅप्टन मॅगी यांचं सहर्ष स्वागत. 6 बॉल 26 2 आल्या त्यानंतर 5-24 आणि जयवंतकडे चेंडू एकच रन 23 रनची आता गरज आहे. 4 चेंडू आणि 23 धावा. चार चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. खतरनाक बॉलिंग फटका भारी आहे आकाशाला गवसणी आणि मॅच मध्ये कुणाल जाधवने षटकार ठोकलाय. 3 चेंडू 17 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. कुणाल जाधव अजूनही मॅच मध्ये आपल्या तुफानी बॅटिंगने हा सामना आपल्या संघाला जिंकून देऊ शकतो. विश्वास आहे कुणालला. आपिल आणि कुणाल इथून आउट. 2 बॉल आता 17.
मंगेशदादा वैखरे यांचं आगमन या ठिकाणी होतं आणि 2 बॉलमध्ये 17 धावा. कुणालने षटकार खेचत मॅच मध्ये एक दमखम दाखवला होता आणि कुणाल इथून आउट झाला. आता जी अपेक्षा होती ती मात्र थोडीशी मागे पडत असताना रोहित जाधव मैदानावरती इथून मात्र बॅटिंगसाठी उतर. 2 बॉल 17 धावांची गरज आहे. स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे संघ आपण लगेच नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग करणार आहात, तर लगेच आपल्या सर्व खेळाडूंना इथून सज्ज करा. 2 बॉल 17 धावा या मॅच मध्ये आणि खरं तर आता फार उशीर झालाय. जिथून सामना आपल्या बाजूने खेचायचा होता तिथून मात्र बॅटिंग सुरुवात तेवढी चांगली झाली नाही. आता 2 बॉल 17. रोहित मात्र फक्त बॅटिंगचा आनंद घेतो आणि वा काय फटका आहे रोहित जाधवचा. मैदानावर गेल्या गेल्या आपल्या ताकदीचं प्रदर्शन, फुल टॉस वरती ठोकलाय तो षटकार. 1 बॉल धावा पाहिजेत 11. थोडं जास्त असतं की माझ्या हातातून नो बॉल पडणार तर नाही ना, वाईट बॉल पडणार तर नाही ना, अशी भीती गोलंदाजाला नेहमी असते. चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये, चेंडू पाठवा. 1 चेंडू पाठवा लगेच. एक चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. रोहित जाधव खरं तर आधी बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस करायला पाहिजे होता का, कारण रोहित विश्वास गेम बॅलन्स करणारे एक खेळाडू होते. किमान धाव फलक त्याने हलतं ठेवला असता आणि स्कोर मात्र इथे पहिल्या ओव्हर पासून मेंटेन केला असता. पण 1 बॉल आता 11 ची गरज आहे. रोहितचा फटका हवेत आहे. कॅच आणि सामना इथे जिंकलाय तो प्रथमेश इलेव्हन दामोतेने. चला स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे संघ लगेच फिल्डिंग साठी आपण उतरा. आणि या दरम्यान आपण मी गणेश मोडक दादांना विनंती करेल की आपण मंगेश वैखरे दादांचा सत्कार, मंगेश वैखरे दादांचा सत्कार आपण या ठिकाणी करावा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय नितीन विर्ले. 12 धावा त्याने बॅटच्या साह्याने केल्या आणि 3 विकेट.